पण जेव्हा ते मास्टर्स आले तर तिथे ते युनिफॉर्म डेटा नव्हता, कुठे स्पेलिंग चुकली होते डिपार्टमेंट बद्दल की भाई व्यवस्थित EYD मध्ये जे जे कंपोनेंट होते ते तुम्ही व्यवस्थित चूज केले आहे, क्वालिटी जो है पण त्यासाठी डेटा QC पण साइड बाय आपको मोहीम प्रमाणे हे काम करून टाकायचे, मतलब बहुत ही स्पीडीली आपल्याला आहे. ही इज प्लॅनिंग सेक्रेटरी, तो त्यांच्या तो याच्यात खूप फॉलोअप आहे. अकोला से उनको एक्सपेक्टेशन है की वी शुड कम फर्स्ट. हे सगळे जे तो अल्टिमेटली ते सगळं करणारच आहे, पण सगळ्यात आपल्याला फर्स्ट यायचे आहे. त्याच्यामुळे हे आम्ही सगळे हे आपण आधी आपण यात हे बघून घेऊ की यांनी नोट केलेली आहे वो काही कलेक्टर CA नंतर पोर्टल. ओके ओके जस्ट ठीक है, हम वो करेंगे. बट मुझे आई जस्ट वांट टू नो कि हम कमेंट्स काय अपलोड केले हे सगळं तुम्हाला तुमच्या लॉगिनला दिसतं. तो ये आप बताइएगा क्योंकि मुझे वांट टू नो. ठीक है, यू कैन स्टार्ट. मार्स म्हणून महाराष्ट्र ॲसेट रजिस्ट्री सिस्टीम याच्या अंतर्गत महाराष्ट्रातल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत सेम आहे की तसं आपल्या गव्हर्नमेंट ॲसेट्सला किंवा तर हा GR होता जो 24 जानेवारीला स्टेट कोड जो की महाराष्ट्राचा आहे M. त्यानंतर इयर हे आपण प्रपोजल इयर घेतलाय. तर ते सर आणि मॅप केल्यानंतर प्रत्येकाचा म्हणतो आणि हो त्यांची आता ट्रान्सफर झाली आहे. आपल्या सेवा माझी क्रिएट आणि बुलढाण्यामध्ये ऑलरेडी. हां सर, मी ADPO बोलतो. नमस्कार. नेक्स्ट वीक प्रोबॅबली एक नवीन फंक्शनॅलिटी मी सरांना सांगून बुलढाण्यातून झाली असेल तर शकतो की जर ID डिलीट केली तर त्यांनी जो डेटा मॅप के पुढे त्यांचे जो कोणी चार्ज घेईल तर मग पुढच्या आयडीचे त्यांच्या नावाने परत क्रिएट होणं सुरू होईल. सेवार्थ ID तर जे आपले स्टेट गव्हर्नमेंटचे आहेत त्यांचे सेवार्थ ID आहेत, तर त्यांचे जे ज्युनियर्स आहेत त्या ऑफिसमध्ये त्यांच्यासाठी काही इथे 2-3 दिवसातच कलेक्टर मॅडम वर्धा म्युनिसिपल कॉर्पोरेशन झाले, मेडा वगैरे डिपार्टमेंट यांना सेवार्थ ID नाही.